सलगरे शिवतेज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सलगरेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न. सलगरे गावच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या शिवतेज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सलगरे या नव्या पतसंस्थेच्या भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला गावातील नागरिक, सभासद, हितचिंतक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आणि प्रमुख उपस्थितीत परमपूज्य 108 शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी हिस्मठ संस्थान बेळंकी तसेच सद्गुरू श्री कोंडिबा महाराज उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी संस्थेच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देत ग्रामीण भागातील आर्थिक स्वावलंबनासाठी अशा संस्थांचे महत्त्व अधोरेखित केले. या प्रसंगी माननीय श्रीमती जयश्रीताई पाटील, चेअरमॅन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, माननीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, बागामोरे सुतार, उपसरपंच सलगरे तसेच सौ जयश्रीताई पाटील, लोकनियुक्त सरपंच सलगरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या कार्याला शुभेच्छा देत ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सहकार क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगितलं आहे. शिवतेज कोऑपरेटिव्ह सोसायटी क्रेडिट सोसायटी लिमिटेड सलगरे ही संस्था ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. एक खरोखरच एका बऱ्याच वर्षानंतर धडाडीचे सर्वांच्यावर प्रेम करणारे निस्वार्थ उद्देशाने समाजाचं, देशाचं काम करणार असे आपल्याला आमदार भाऊ मिळाले आणि त्यांनी सुंदर असं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे की तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. किती मोठं वाक्य आहे. संकटात सापडलेल्या व्यक्तीला मी आहे एवढं जरी म्हटलं तर 12 हत्तीचं फळ मिळत असतं. आम्हाला आणि आमदाराने असं सांगितल्यानंतर खरोखरच आपल्याला काही कमी पडणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निमित्ताने 2 शब्द या ठिकाणी सांगू इच्छितो. मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर अथवा भगवंतानं या सृष्टीवर आम्हाला जन्म दिल्यानंतर भगवंतानं एक आदेश किंवा एक कार्य करण्यासाठी पाठवलेला आहे. ते आपण लक्षात ठेवून जर काम करू लागलो तरी भगवंताची सृष्टी आहे, भगवंताने निर्माण केलेली सृष्टी आहे. भगवंत कसा आहे? सत्यम शिवम सुंदरम. भगवंत सत्य आहे, सुंदर आहे आणि मंगलमय आहे. म्हणजे शिव म्हणजे मंगलमय आहे. तसं ही प्रपंच किंवा सृष्टी किंवा हे जग देखील सत्यम शिवम सुंदरम होऊ शकतं कधी भगवंताच्या आदेशाने आपण चाललो होतो. हे आदेश आपल्याला जर कळत नसेल म्हणजे किती काचेचं भांडे घेऊन चालण्यासारखं असतं. पतसंस्थेला 1-2 चांगले दिवस आले. पतसंस्था म्हणजे की मान सन्मानाचं स्थान असायचं, चेअरमनला स्थान असायचं, संस्थापकाला स्थान असायचं. तर मध्ये 2-4 वर्षे महाराज 2-4 वर्षाच्या अगोदर काय झालं, कुठून काय दृष्ट लागली माहित नाहीये, संस्थापकांनी बँका संस्था खोलून टाकल्या आणि ज्या लोकांनी विश्वासानं, शिक्षक असतील, कर्मचारी असतील, रिटायरमेंटचे सगळे लोक असतील, 4 पैसे जास्त मिळतात ह्या आशेनं आपण पतसंस्थेमध्ये आपण पैसे ठेवतो. बाकीच्या पैसे थोडंसं व्याज जास्त मिळतं म्हणून. आणि असे शिक्षक झालेले 20-40 वर्ष सर्व्हिस झालेले, कर्मचारी 40 वर्ष सर्व्हिस झालेले ते पैसे ह्या संस्थापकांनी ह्या बँका डुबवल्या. बराच हल्लागोला झाला, आमच्यापर्यंत केसेस आहेत. त्यानंतर परत सुरळीत चालू झालं, शासनाने त्यावर निर्णय केला आणि आता ज्या बँका सगळ्या सुरू झाल्या त्या बँका सगळ्या स्वच्छ, निर्मळ, पारदर्शक पद्धतीने काम करतायत. त्याचा मला आनंद आहे. आज मी ते सांगतोय आपण शिवतेज कोऑपरेटिव्ह सोसायटी चालू केली. आपण निश्चितच त्याला सद्गुरूंचे आशीर्वाद मिळालेत. आपल्याला लोक आपल्यावर प्रेम करणारे आहेत, शेतकरी आहेत, व्यापारी आहेत. तर ह्या दृष्टिकोनातून विश्वासाने तर जी पुंजी ठेवली जाईल त्याचं संरक्षण करणं आपल्यासारख्यांचं काम आहे, एवढं आपण लक्षात ठेवू. महाराज असतील, बेळंकी महाराज असेल, वैदिक तुम्ही असाल, तुम्ही ह्या ठिकाणी आमच्या विश्वासावर
येऊन या ठिकाणी संस्थेचं उद्घाटन केलं, तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे किंवा समोरच्या माणसांचा जो विश्वास दाखवलेला त्या विश्वासाला केसा एवढा सुद्धा त्याला जाणार नाही एवढी ग्वाही एवढी खात्री मात्र नक्की या ठिकाणी देतो. हो काही झालं तर चालेल, भलेही वेळ प्रसंगी आम्हाला आमचं एकरभर ऐकलं तर चालेल, पण त्या ठिकाणी संस्थेच्या ठेवीदारांच्या ठेवीला अजिबात धक्का लागणार नाही तेवढा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतोय. वहिनींना मुंबईला जायचं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सलगरे.